आपल्या सर्वांचं या पत्रकार परिषदेमध्ये मी मनपूर्वक स्वागत करतो। पहिल्यांदाच कुठली वेगळी बातमी बनू नये म्हणून स्पष्टीकरण करतो की राज्याचे आमचे दुसरे सहकारी आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे दुपारीच माझी परवानगी घेऊन बीड आणि परभणी या दोन्ही ठिकाणी ज्या घटना झालेल्या आहेत त्या घटनेमध्ये जे पीडित आहेत त्यांची भेट घेण्याकरता त्या ठिकाणी गेलेले आहेत, म्हणून ते पत्रकार परिषदेत उपस्थित नाहीत। अन्यथा अजितदादा नाराज अशा प्रकारची बातमी कृपया लावू नये। आताच माननीय एकनाथराव शिंदेजींनी आपल्या समोर संक्षिप्त अशा प्रकारचा आढावा ठेवलेला आहे। हे अधिवेशन 6 दिवसाचं अधिवेशन या ठिकाणी झालं। त्यापूर्वी 3 दिवस मुंबईमध्ये छोटंसं अधिवेशन झालं होतं आणि आपल्याला कल्पना आहे की प्रत्येक 5 वर्षाने जेव्हा नव्याने निवडणूक होते त्यावेळी पहिलं अधिवेशन हे छोटं अधिवेशन असतं, कारण ते केवळ पुरवणी मागण्यांपुरतं अधिवेशन असतं। इतर फारसं कुठलं कामकाज त्या अधिवेशनामध्ये होत नाही। तथापि या 6 दिवसामध्ये भरगच्च अशा प्रकारचं कामकाज या अधिवेशनामध्ये राज्य सरकारने केलेलं आहे आणि विशेषतः 17 विधेयकं मंजूर करण्याचं काम आणि चर्चेसहित, म्हणजे गोंधळात नाही तर चर्चा करून 17 विधेयकं मंजूर करण्याचं काम आपण केलेलं आहे। आणि एक विधेयक महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा विधेयक हे संयुक्त चिकित्सा समितीकडे आपण पाठवलंय। खरं म्हणजे अर्बन नक्षलवाद आणि फ्रंटल ऑर्गनायझेशन्स या संदर्भात नक्षल पीडित सर्व राज्यांनी असं विधेयक केलेलं आहे, म्हणून आपल्याही राज्यात ते केलं पाहिजे असा अँटी नक्षल ऑपरेशन्स विभागाचा आग्रह होता। म्हणून आपण ज्यावेळेस शिंदे साहेब मुख्यमंत्री होते आणि मी गृहमंत्री होतो त्यावेळेसच आपण याचा मसुदा तयार केला होता, परंतु या संदर्भात अनेक अफवा पसरवण्यात आल्यामुळे त्यावेळेस आम्ही ते मांडलं नाही आणि आताही विरोधी पक्षाने कुठलीही मागणी न करता आम्हीच हा निर्णय केला की अशा प्रकारचं विधेयक मंजूर करताना कुठेतरी लोकशाहीची पायमल्ली करायची आहे, विरोधकांचा आवाज दाबायचा आहे, अशा प्रकारच्या ज्या वल्गना केल्या जातात तर संयुक्त चिकित्सा समितीच्या माध्यमातून सर्वांना आपलं म्हणणं मांडता यावं ही व्यवस्था उपलब्ध करून देण्याकरता हे विधेयक आम्ही संयुक्त चिकित्सा समितीकडे पाठवलंय।